आहे. झिरो एफआयआर म्हणजे अपराध आपल्या हातात घडलाय की नाही घडला हे न पाहता ते एफआयआरचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याला झिरो क्राईम नंबर झिरो टाकून ते काय त्या वर्षाचा नंबर असेल तो टाकून संबंधित पोलीस स्टेशनला ते ट्रान्सफर करायचे असते. आता अजितदादांच्या बाबतीत अपघात झालाय का घातपात झाला या बाबतीत महाराष्ट्र सरकार ऑलरेडी प्राथमिक चौकशी करत आहे. मित्रांनो प्राथमिक चौकशी करणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. कधी प्राथमिक चौकशी केली जाते जेव्हा काही निग्लिजन्स असतात, जसं की अपघात असेल, मेडिकल निग्लिजन्स असेल, डॉक्टरकडून एखाद्या उपचार करत असताना निग्लिजन्सपणा झाला आणि मृत्यू पावला गेला असेल पेशंट, तर त्यावेळेस ह्या गोष्टी होतात. किंवा भ्रष्टाचाराचे अपराध असतील, एखाद्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, मग लगेच एफआयआर घ्यायची का? तर नाही, पहिली प्राथमिक चौकशी होणं गरजेचं असतं. परत वाणिज्य विषयक तंटे असतात, व्यापार विषयक तंटे असतात किंवा विवाहाविषयक काही बाबी असतात. प्राथमिक चौकशी सुद्धा महत्त्वाची असते कारण फेल्स एफआयआर सुद्धा खूप होऊ शकतात. आणि ह्या प्राथमिक चौकशी कशासाठी असते तर खरं खोटं ठरवण्यासाठी नसते, तर प्राथमिक चौकशी असते की खरंच या ठिकाणी दखलपात्र अपराध घडलाय का. म्हणजे प्राथमिक चौकशी का गरजेची असते, कशासाठी असते प्राथमिक, म्हणजे त्याला प्रिलिमिनरी इन्क्वायरी म्हणतो. तर महाराष्ट्र सरकार सुद्धा त्यावर काम करत होतं. अजितदादांच्या बाबतीत त्यांचं घातपात होता की अपघात होता, त्या बाबतीत प्रिलिमिनरी इन्क्वायरी असेल, त्यांचा ते सीआयडी कडून तपास असेल, ह्या चालूच होत्या. ह्या प्रिलिमिनरी इन्क्वायरीतून निष्पन्न झालं की तो दखलपात्र अपराध घडलाय तर मग एफआयआर त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने सुद्धा दाखल केली असती. आता यामध्ये काय काय 61 बीएनएसचा सेक्शन 61 म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी, इथं काही कारस्थान झालं होतं का अजितदादांच्या बाबतीत, किंवा 103 इथं अजितदादांचा खून झालाय का किंवा खुनाच्या संबंधित तो सेक्शन त्या ठिकाणी ऍड केला. 105 कल्पेबल होमिसाइड सदोष मनुष्यवध. 106 म्हणजे इथं निग्लिजन्स झाले का अजितदादांच्या मृत्यूमध्ये, निग्लिजन्स म्हणजे निष्काळजीपणा, म्हणजे तिथं आता विमान हे काय यंत्र आहे, यंत्राच्या बाबतीत काय निष्काळजीपणा झाला असेल तर 106 नुसार तो दोषी ठरेल. 125 म्हणजे एखाद्याच्या जीवितात धोका किंवा सुरक्षिततेत धोका निर्माण करणं हे 125. 238 काय आहे मित्रांनो, तर इथं 238 म्हणजे पुरावा नष्ट करणं. मित्रांनो झिरो एफआयआर ही कन्सेप्ट त्यासाठी आहे. झिरो एफआयआर का बाबा याची प्रोव्हिजन करण्यात आली की एखादा विक्टीम असेल, एफआयआर कोण दाखल करू शकतो की फक्त विक्टीमच दाखल करू शकतो का? नाही, त्या ठिकाणी एफआयआर दाखल करणारा स्वतः विक्टीम म्हणजे जो बाधित आहे तो दाखल करू शकतो, ज्याला त्या अपराधाची माहिती आहे तो अन्य व्यक्ती पण दाखल करू शकतो, किंवा पोलिसांना एखाद्या बातमीदारांनी माहिती दिली तर पोलीस सुमोटोने सुद्धा एफआयआर दाखल करून घेऊ शकतो, किंवा आपल्याला माहिती आहे दंडाधिकारी सुद्धा आदेश देतात एफआयआर दाखल करून घेण्यासाठी. कधी कधी एखादा मंत्रिपदावरील व्यक्ती खूप सारा भ्रष्टाचार करतो आणि भ्रष्टाचार केल्याचे पुरावे असताना, सबळ पुरावे असताना, काही आरटीआय कार्यकर्ते असतात, काही सामाजिक कार्यकर्ते असतात, ते वारंवार पोलीस स्टेशनला जातात परंतु पोलीस स्टेशन एफआयआर दाखल करून घेत नाही. अशा वेळेस बीएनएसएसचा सेक्शन म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचा आपल्याला सेक्शन 175 पोट कलम 3 म्हणजे सीआरपीसीचा 156(3) होता, तो आता 175(3) नुसार मॅजिस्ट्रेट सुद्धा आदेश देऊ शकतो पोलिसांना एफआयआर दाखल करून घ्या. म्हणजे अजितदादांच्या बाबतीत समजा झिरो एफआयआर नाही किंवा कोर्टातून सुद्धा पर्याय त्यांनी राबवला असता 175(3)चा. 336(2) म्हणजे बनावटीकरण. मित्रांनो झिरो एफआयआर हा कन्सेप्ट का आहे तर झिरो एफआयआर म्हणजे एक प्रकारे तपासाला लगेच सुरुवात करण्यासाठी आहे. तपासाला लगेच सुरुवात करण्यासाठी म्हणजे काय, जर एफआयआर दाखल नाही झाली, एफआयआरला दिरंगाई झाली, उशीर झाला तर या ठिकाणी आरोपी फरार होऊ शकतात, आरोपी पुरावे नष्ट करू शकतात म्हणजे 238 अपराध करू शकतात, किंवा आरोपी या ठिकाणी जे साक्षीदार आहे, विटनेस आहे, त्यांच्या जीवितात धोका निर्माण करू शकतात किंवा त्यांना होस्टाईल बनवू शकतात. एफआयआर हे कोणत्याही अपराधाचं खरं खोटं ठरवत नाही, तर एफआयआर काय करते, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे. कधी कधी आरोपी सुद्धा स्वतः एफआयआर देऊ शकतो. काय होतं, रागाच्या भरात एखाद्याची दुश्मनी असेल, चित्रपटात आपण पाहतो सीन, काही सीन असतात, यांनी बदला घेण्यासाठी समोरच्याला भोकसलं खुपसलं आणि लगेच पोलीस स्टेशनला येऊन सरेंडर झाला आणि सांगितलं आणि मी आता असा अपराध करून आलो, तर तो तिथंच पोलिसांसमोर कबूल होतो आणि त्याचा पोलिसांसमोर झालेलं कबूल वक्तव्य